प्रेम म्हणजे काय? आजकाल मुलं कॉलेजला जातात, एखादी मुलगी दिसते त्याला आणि त्याच्यात पण तो काळ्या सावळ्या मुलीला नाही प्रेम करत बरं का. त्याला एकदम गोरी चिकणी अशी दिसली ना, तर त्याला वाटतं वाह वाह! सुंदर मुलगी आहे आणि हीच माझ्या जीवनाची खरी संगिनी आहे. तिथेच तो मनामध्ये त्याचं पूर्ण विश्व घडवतो. लग्नही होतं, मुलंही होतात आणि ते ॲक्च्युअलमध्ये रिअल लाईफ आहे ना ही. रिअल लाईफ आहे ना. एक प्रकारचं ड्रीम लाईफ आहे हे. पण रिअल लाईफमध्ये काय असतं प्रेम हे समजून घेण्याची गोष्ट आहे. प्रेम म्हणजे काय माहिती आहे का? निस्वार्थपणा. ज्याच्यामध्ये आपला जो जीवनसाथी आहे, पार्टनर आहे, त्याला आपण अधिक देण्याची गोष्ट करतो. घेण्याची नाही देण्याची. प्रेमामध्ये काळजी असते, पुढच्याचा विचार असतो, त्याची सुविधा, त्याचं सुख, त्याच्यामध्ये खरा आनंद असतो आणि सर्वात महत्त्वाचं प्रेमाने पोषण होतं. पोषण, ठीक आहे. पण तो जो दुसरा भाग मी अगोदर त्या मुलाचा सांगितलं ती वासना होती, प्रेम नव्हतं. वासना कशी? पहिल्या नजरेमध्येच लगेच प्रेम होणं, याला ते वासना नाही म्हणत. कारण वासना बोलायला अवघड वाटतं ना. तर याच्यामध्ये स्वार्थ असतो, फक्त घेण्याची भावना असते. मला कसा सुख मिळेल, शरीरापासून, पैशापासून, वेगवेगळ्या सुखसुविधापासून मला कसं मिळेल, पुढचा खड्यात गेला चालतो आहे ना. मग या दृष्टीची जी भावना असते याच्यात काळजी नसते, शोषण असतं. मग याने काय होतं, संबंध जुडत नाहीत, तुटतात है ना. तर सर्वात महत्त्वाचं प्रेमात आणि वासनेत फरक आहे. तर या जगात आजकाल तुम्हाला पाहायला तर प्रेम क्वचित ठिकाणी मिळेल. ते म्हणजे कुठं माहिती आहे का? देवाचं आणि भक्ताचं. म्हणजे भक्त देवाकडे गेला तर तिथेच प्रेम असतं. मग माणसामध्ये प्रेम होऊ शकतं का नाही हो, भक्तांमध्ये वगैरे? तर बघा, त्या ठिकाणी पूर्णतः वासनाही नसते, पूर्णतः शुद्ध प्रेमही नसतं. तिथे कर्तव्यनिष्ठता असते, एक जबाबदारीचं जीवन असतं. म्हणून एक मी उदाहरण देईल की जसा समुद्र आहे तो प्रेमाचा सागर आहे, भक्तीचा सागर आहे. बाजूला धूळ पडलेली आहे जमिनीची, सगळी काय वासनेची धूळ आहे. तर मग तो मधला जो पट्टा असतो ना किनाऱ्याचा, तो ओलसर असतो. आता आपण त्या ठिकाणी उभे आहे आणि आपण ठरवायचं की वासनेच्या धुळीत लोळायचं का प्रेमाच्या सागरात उड्या मारायच्या, स्नान करायचं. तर आपण काय करायचं, अधिकाधिक भगवत भक्तीकडे आपलं जे इन्क्लिनेशन आहे ते करायचं. म्हणजे भगवंताला धरून प्रेम केलं ना, मग ते जीवाशी केलेलं प्रेमही चांगलं राहतं. मग त्याला प्रेमच म्हणता येईल, वासना नाही म्हणताय. भगवंताला धरून, त्या शास्त्राला धरून, धर्माला धरून मग अशा प्रकारचं प्रेम केलं ना, त्याच्यामध्ये माणसाची प्रगती होते. पण पूर्णतः भगवंताला सोडून देऊन, शास्त्राला सोडून देऊन, सत्संगाला सोडून देऊन ज्यावेळेस वासनेच्या धुळीत पडू ना, तर त्यावेळी आपण नक्कीच धुळेने माखून जाऊ. तोंडात धूळ, नाकात धूळ, डोळ्यात धूळ, खालून वरून सगळीकडून धुळच धूळ होईल. मग आपण त्या ठिकाणी तुम्हाला माहिती काय हाल होतात. तर एवढंच आहे की आपण प्रेम जे आहे या जगात फार क्वचित दिसतं, पण ते भगवंताला धरून असेल तरच त्याचा अर्थ आहे. तर आपली जी पतीसाठी पत्नी असेल, किंवा मुलं असतील, किंवा पत्नीसाठी पती असेल, या दृष्टीने काय केलं पाहिजे, प्रेमाला आपल्या कर्तव्यनिष्ठेद्वारे प्रकट केलं पाहिजे.